ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत भक्तिमय वातावरणात घरगुती गणरायाला निरोप। पंचगंगा नदीवर प्रचंड गर्दी, पर्यावरण पूरक श्री विसर्जनालाही उदंड प्रतिसाद। सकाळपासून कोसळणाऱ्या अखंड पावसात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा ढोल ताशे व बेंजोच्या निनादात आबालवृद्धांच्या अमाप उत्साहात जड अंतकरणाने 7 दिवसाच्या घरगुती गणपती व गौरींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आलं। यावेळी पंचगंगा नदी घाट अक्षरशः गर्दीने फुलून गेला होता। घरगुती गणपतींसह सरकारी संस्था, बँका यांनीही श्रींना निरोप दिला। वाहतूक पोलिसांनी केलेल्या योग्य सुबद्ध नियोजनामुळे भाविकांना विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण भासली नाही। तर महापालिका प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनालाही नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शहापूर खणीतही नागरिकांनी श्री मूर्ती विसर्जनाला पसंती दर्शवली। गेल्या 7 दिवसापासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती। मंगळवारी 7व्या दिवशी गणपतींसह गौरीचं विसर्जन करण्यात आलं। पंचगंगा नदीघाटासह विविध ठिकाणच्या विहिरीत रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता। सकाळपासूनच घरगुती गणपतींचं पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते। पंचगंगा नदीघाटावर बहुतांशी घरगुती गणपतींचं विसर्जन करण्याची प्रथा आहे। हजारो घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। नदीघाटावर विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने योग्य नियोजन केलं होतं। त्यामुळे भाविकांची तसेच विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही। वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार हे स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते। घाटावर महापालिकेने दक्षतेचे उपाय म्हणून अग्निशामक दल, आरोग्य विभागाचे पथक तैनात ठेवलं होतं। सततच्या पावसाने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने नदीपात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पंचगंगा जलविहार तरुण मंडळाचे कार्यकर्ते होडी व यांत्रिक बोटीतून लक्ष ठेवून होते। सकाळी 8 वाजल्यापासून नियोजित सर्वच ठिकाणी विसर्जनाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली। महानकत न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।